हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. स्वयंपाक काय बनवायचा या जागतिक प्रश्नाचं उत्तर देण्याचा आज मी ॲज अ डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट म्हणून प्रयत्न करणार आहे. खरं तर स्त्रिया इतका हुशार आणि चौफेर असताना हा प्रश्नच त्यांना कसा काय पडतो मला आश्चर्य वाटतं. आता अगदी आपण बेसिक फॉर्मॅट जर घेतला आपल्या ताटाचा तर त्याच्यामध्ये पोळी, भाजी, भात, आमटी हे 4 पदार्थ धरू. चटणी, कोशिंबीर, त्याच्याबरोबर ताक, दही असं जर ॲडिशन केलं तर ते चौरस आहार बनतो. पोळीमध्ये आपण 4 प्रकार बघू शकतो. पोळी, भाकरी, त्याच्यामध्ये थालीपीठ आणि वेगवेगळ्या प्रकारचे पराठे. अगदीच सुगरण असेल तर रुमाली रोटी, सतरंजी रोटी वगैरे अशी बनवू शकते. भातामध्ये नेहमीचा पांढरा भात, खिचडी, त्यानंतर पुलाव आणि अगदीच डोक्यावरनं पाणी म्हणजे बिर्याणी बनवू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे आमटी किंवा रसभाजी किंवा उसळी. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आमटीसाठी आपल्याला तूर, मूग, मसूर आणि उडीद आणि ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन अशा 5 प्रकारच्या आमट्यांचे प्रकार मिळतात. उसळींमध्ये आपल्याकडे खरं तर 10 ते 15 प्रकारची कडधान्य आहेत, पण अगदी आपण सिलेक्टिव्ह घेतली तर याच्यामध्ये चवळी जी 2 प्रकारची मिळते, मूग, मसूर, त्यानंतर मटकी असे जे नेहमी वापरले जातात असे 5 ते 6 प्रकार आणि छोले आणि राजमा हे आपल्याला सहजपणे करता येतात. आता ह्या सगळ्या झाल्या. आपण पोळी बघितला, भात बघितला आणि रसभाजी किंवा उसळ बघितली. आता राहिला भाजीचा प्रश्न. महाराष्ट्रात राहणाऱ्या स्त्रीला जर भाजीचा प्रश्न पडत असेल तर हे खरोखर हास्यास्पद आहे. आपल्याकडं कायम 6 ते 7 प्रकारच्या फळभाज्या, 2 ते 3 प्रकारच्या पालेभाज्या आणि 2 ते 3 प्रकारच्या शेंगावर्गीय भाज्या कायम अवेलेबल असतात. प्रत्येक भाजी जर वेगवेगळ्या पद्धतीनं करायची म्हणली तर कमीत कमी आपल्याकडं 30 ते 35 प्रकारचे फक्त भाजीचे ऑप्शन्स अवेलेबल होतात. तुमच्या आठवड्यातली जर 15 मिनिटं तुम्ही दिली तर तुम्ही कोणतीही एक प्रकारची उत्तम पद्धतीनं चटणी घरी बनवू शकता. याच्या बरोबरीनंच जर सॅलडमध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये कांदा आहे, टोमॅटो आहे, गाजर आहे, बीट आहे, त्यानंतर काकडी आहे आणि कोबी आहे. या सगळ्याची इंडिव्हिज्युअल किंवा एकत्र अशा अनेक प्रकारच्या कोशिंबिरी तुम्ही बनवू शकता. एवढं सगळं आपल्यासमोर भांडणार असताना रोज तेच बोलणं आणि मी कोणता पदार्थ करू आणि मी काय स्वयंपाक करू हे जर आपल्यासमोर प्रश्न येत असेल आणि जर आपलं ताट असं छान भरगच्च वेगवेगळ्या पदार्थांनी, वेगवेगळ्या भाज्यांनी, आमट्यांनी, कडधान्यांनी जर रोज भरलेलं नसेल तर ही चूक आपल्या मॅनेजमेंटची आहे. आपण मॅनेज व्यवस्थित करत नाही, त्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या डोक्याला, आपल्या घरच्यांच्या डोक्याला प्रचंड त्रास देत आहे आणि आपल्या शरीराला, आपल्या फॅमिलीला फिजिकली, मेंटली आणि न्यूट्रिशनली डिप्राईव्ह करत आहे. त्यामुळे मस्त नियोजन करा, निवांत राहावा, न्यूट्रिशनली फिट राहावा आणि उद्या आपण नाश्त्याचं आपण काय काय करू शकतो ते नक्की बघूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.